करोड 3-4 करोडचं काम बघा, म्हणजे हे जनतेच्या डोळ्यात धूळ झोकणारे काम आहे का नाही हे आज या ठिकाणची सत्यता आम्ही दाखवतो। हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये येते। काही ठिकाणी दाखवण्यात येते या सत्ताधाऱ्यांकडून की आम्ही खूप मोठा विकास केला, खूप मोठा पोंगा डोंगा करण्यात येते। सत्य पातळी पाहिली ते हे पैसा तुमच्या आमच्या जनतेचा, आणि हे असे घाणेरडे भरवून ठेवलेले काम, करोडो रुपयाचा निधी खाणारे हे नेते आता पुन्हा हे भीकमंगे नेते हात जोडत तुमच्या आमच्या जनतेकडे मत मागण्यासाठी येत आहेत। आळखाऊ नेते, यंत्रणा, हे सगळे काम होत होते, पैसा लागत होता जनतेच्या आमच्या, त्याचे फलित काय झालं आहे तर बघा। सत्यता ग्राउंड लेवलवर विकास फक्त लिहायसाठी आहे, दाखवायसाठी आहे, आणि सत्यता इथे ग्राउंड लेवलवर बघितली तर पूर्ण घाणेरडी आहे। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही बातम्या घेत आहोत, उंबरेड नगर परिषद निवडणूक सुरू झाली आहे। निवडणुकीची सुरुवात झाली, बरेचशा ठिकाणी सत्ताधारी पक्ष असो विरोधक असो सगळ्या आपापल्या केलेल्या कामाच्या उदो करतात। त्यामागची सत्यता बरेचसे लोक दाखवत नाही। आम्ही आज ते सत्यता दाखवण्यासाठी आलेलो आहोत। थोडीशी पार्श्वभूमी सांगायची तर गत 8-9 वर्षा पहिले जी सत्ता होती ती भारतीय जनता पार्टीची होती। एक नगराध्यक्षासोबत 19 नगरसेवक निवडून आले होते। तर त्या कार्यकाळात काय कामं झाले आणि काय नाही झाले, काय कामासाठी निधी उपलब्ध झाला, त्या कामाची स्थिती आज काय आहे, आणि त्या पैशाचा खर्च वापर योग्य रीतीने झाला का, कारण तो पैसा तुमच्या आमच्या जनतेचा आहे, तो काही यांचा नाही। आज आम्ही सुरुवात करत आहोत प्रभाग क्रमांक 2 पासून। महत्वाचं बोलायला गेलं तर उंबरेड शहराला क्रीडा संदर्भात खूप मोठा वारसा लाभला आहे। आपल्या उंबरेड शहरातून कितीतरी क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी नाव लौकिक केलं आहे। राज्य पातळी असो, नॅशनल लेवल असो, आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत आपल्या उंबरेडच्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं क्रीडा क्षेत्रात आणि मोठं नाव कमवलं। पण त्या अगेन्स्ट ज्या सुविधा पाहिजे त्या आजपर्यंत मिळाल्या का, हा एक मोठा त्यावरचा आज विचार करणारा भाग। त्यापैकीच एक आज आपण दाखवत आहोत क्रीडा संकुलन। हे क्रीडा संकुलन च्या कामाची सुरुवात झाली। सुरुवात झाल्याला आज नाही निदान 7-8 वर्ष होत आहे। बघा, या क्रीडा संकुलनाची अवस्था म्हणजे इतकी दुरवस्था की 7-8 वर्षात यांच्याकडून एक साधं क्रीडा संकुलन जे आपल्या उंबरेड शहराचं नाव देश पातळीवर, जागतिक पातळीवर नेणारे, क्रीडा क्षेत्रात असणारे मुलं, आज त्यांच्यासाठी सुविधा पाहत ह्या अशा सगळ्या घाणेरड्या परिस्थितीच्या, इथली परिस्थिती पाहाल तर इथे रॅम्प बनलेला आहे। हा रॅम्प जो रनिंग साठी रॅम्प असतो मुलांचा, त्या रॅम्पची दुर्दशा आज आपण दाखवू। या पूर्ण संकुलनाची दुर्दशा बघा, इथे कुठेतरी दाखवताना वाटत आहे हे क्रीडा संकुलन आहे। इथे एक रॅम्प आहे, हा रॅम्प जिथे मुलांनी रनिंग मारायची असते या ठिकाणचे गड्डे दाखवा। ह्या गड्डे हे मातीचे ढिगारे, म्हणजे हा रॅम्प अस्ताव्यस्त पूर्ण परिसर बघाल तर अशा पद्धतीने। महत्वाचे मागचे जे आमदार होते त्यांनी याच संकुलनावर एक शालेय स्पर्धेचं आयोजन होतं, त्यावेळेस आम्ही आलेलो होतो, तेव्हा घोषणा केली होती इथे कितीतरी करोडोचा निधी दिला आहे। कितीतरी करोडोचा निधी दिला म्हणजे किती, त्यावेळेस बोलताना आम्हाला थोडंफार आकडा कमी जास्त राहील, 3 की 4 करोडचा, 3-4 करोडचं काम बघा, म्हणजे हे जनतेच्या डोळ्यात धूळ झोकणारे काम आहे का नाही हे आज या ठिकाणची सत्यता आम्ही दाखवत आहोत। हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये येते।
काही ठिकाणी दाखवण्यात येते या सत्ताधाऱ्यांकडून की आम्ही खूप मोठा विकास केला, खूप मोठा पोंगा डोंगा करण्यात येते. सत्य पातळी पाहिली ते हे पैसा तुमच्या आमच्या जनतेच्या, आणि हे असे घाणेरडे भरवून ठेवलेले काम, करोडो रुपयाच्या निधी खाणारे हे नेते आता पुन्हा हे भीकमंगे नेते हात जोडत तुमच्या आमच्या जनतेकडे मत मागण्यासाठी येत आहे. परत त्याला प्रश्न विचारा, हे आमच्या खिशातल्या टॅक्सच्या करोडो रुपयाचा दुरुपयोग किती प्रमाणात, आणि त्याची व्यवस्था बघाल तर या क्रीडा संकुलनाची इतकी घाणेरडी. या प्रभागातली ही एक समस्या. इथून आम्ही अजून दुसरी समस्या दाखवायला निघत आहोत. या 2 नंबरची क्रीडा संकुलनची बातमी घेत असताना एक इथले नागरिक मिळाले. त्यांनी या मलकनगरच्या समस्याबद्दल काही आम्हाला सांगण्याची इच्छा दर्शवली. आपण ऐकू. काय समस्या आहे दादा तुमच्या मलक? आमच्या इकडे पाण्याची खूप गैरसोय आहे. म्हणजे नळ येतात पण ते खूप 2 मिनिट 3 अर्धा घंटा खूप सोडतात. 2-3 हंडे आम्हाला पाणी मिळते. आणि दुसरी मेन नाल्या आणि रोड. हो, ही म्हणजे नाल्या नाही आहे, रोड नाही आहे. रोड नाही आहे बरोबर. पाणी साचला, नळाच्या पाणी कोणाच्या वाहत येतं तर पूर्ण गडण होतं. ते मोठी आमची समस्या आहे. म्हणजे गत मागच्या सत्तेमध्ये आलेल्या लोकांनी या मलकनगरमध्ये काही काम केले असं वाटते? खूप ते फक्त नळ आले फक्त, त्याच्यानंतर मग काहीच नाही. ते नळ समजा आम्हाला समस्या जशा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 2 मधली एक पहिली समस्या आपण क्रीडा संकुलनाची दाखवली. दुसरी प्रभाग क्रमांक 2 मधली ही दुसरी समस्या हिरवा तलाव लगत मध्ये हे बनलेलं प्लॅन्ट. एक हा प्लॅन्ट दाखवा, थोडसा असं पूर्ण दाखवा. या प्लॅन्ट साठी इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की करोडो रुपये लागले, आणि त्या करोडो रुपयाचे फलित काय झालंय ते आज दिसते. दादा मला सांगा, हा प्लॅन्टच्या कामाची सुरुवात केव्हा झाली? तुम्ही सुरुवातीला तर इथलेचे रहिवासी आहे, तुमचं नाव सांगा. प्रशांत झाडे, उमरेड. काय म्हणणं आहे या प्लॅन्टच्या जवळपास सर 8 ते 10 वर्षापासून या प्लॅन्टचं काम चालू केलेलं आहे. दरवर्षी थोडंफार काम करायचे, बंद करायचे, काम चालू केल्यानंतर बंद करायचे, पुन्हा 10 वर्षापासून सुरू झालेलं आहे. त्यानंतर आज तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ही स्थिती कशी आहे. याच्यामध्ये पूर्ण झाडं वगैरे गंदगी फैलून गेलेली आहे. याच्यामध्ये प्रभागातले नगराध्यक्ष आमच्या वार्डातले असल्या होते, तरी पण हे काम होऊ शकले नाही. या गोष्टीवरती आमचे प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक, माजी नगरसेवक राहिलेले बबलू लांडे यांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर हा जे न केलेला बरं. हा प्रश्न उचलण्यात आला होता. राजू पारवे त्यावेळेस आढावा बैठक घ्यायचे, त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता, बबलू लांडेने उचललेला होता. तर त्यांनी उचलल्यानंतर कसं, तो एक नगरसेवक, आपण बोलकार नगरसेवक आहे, त्याच्यामुळे त्याची ख्याती होऊन गेली पूर्ण याच्यामध्ये उमरेडमध्ये. पण प्रॉब्लेम एक झालेला आहे, त्यांनी सांगितल्यानंतर आज तुम्ही याची दशा पाहू आहे कोणत्या पद्धतीने आहे हे तुम्ही पाहून राहिले याच्यामध्ये. आणि हा याचं काम जे आहे हे केलेलंच नाही यामध्ये. तर याचा उपयोग काय होता, म्हणजे शहरातलं खराब पाणी येऊन या टाक्यांमध्ये जमा होईल. दूषित पाणी टाक्यामध्ये जमा होईल, फिल्टर प्लांट करता, आणि स्वच्छ पाणी तलावामध्ये जाईल, आणि हे जे राहिलेले घाण साचलेले हे बाहेर कुठेतरी घेऊन जाणार. फिल्टर प्लांट कुठं दिसून राहिलं याच्यामध्ये. आणि करोडो रुपये, 1 ते 1.5 करोड लागलेले याच्यामध्ये. तेवढे पैसे लागले असताना हा पैसा तुमच्या माझ्या सगळ्या जनतेचा पैसा लागलेला आहे. यामध्ये जनतेचा पैसा लागलेला असून त्याचं फलित काहीच नाही. 1 रुपयाचं हे नाही याच्यामध्ये आपल्याला. हे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे याच्यामध्ये. ते हे गत 10 वर्षापासून करोडो रुपये तुमच्या आमच्या जनतेचे लावून त्याचे फलित काय तर शून्य. बरोबर. अजून काही की तलावाची गाळ साफ करण्याची प्रोसेस त्यावेळेस झाली होती माझ्या माहितीनुसार. तर गाळ साफ झाला, त्याच्यानंतर काही सुधारणा वाटली, परत एक गार्डन मला वाटते तिथं, त्यानंतर काही केलं, गार्डन हे व्यवस्थित केलं की त्यामध्ये काही हे होतं? काही नाही त्यामध्ये. ते छोटे 2-3 लाईट लावलेले, बाकी काही गार्डन नाही इथं. व्यवस्थित हे टँक करू, गार्डन करू बा याच्यामध्ये. हे काम ते आपल्याला रनिंग करता टॅग करू असं त्यांनी बोलले होते. रनिंग साठी पूर्ण तलावावरती ट्रॅक करू, पण त्यामध्ये काही झालेले नाही. हे काही रोडचं काम वगैरे आहे, जे काही काम आहे तो आपला नगरसेवक आहे बबलू लांडे, त्या माध्यमातून व्यवस्थित करून दिलेलं आहे आपल्याला.
पण हे खूप मोठी हे खूप समस्या, मोठी करोडो समस्या, रुपयाचा करोडोच्या- चुराडा झाला. जनतेच्या पूर्ण 1 ते पैसे 1.5 करोड खर्च करून याचं फलित पाहता शून्य. बघा, हे प्रभाग क्रमांक 2 मधल्या समस्या संदर्भात आज इथल्या लोकांनी बोलले आणि सत्य परिस्थिती ते दिसत आहे. जे कोणी भाळखाऊ नेते, यंत्रणा, हे सगळे काम होत होते, पैसा लागत होता जनतेच्या आमच्या, त्याचे फलित काय झालं आहे तर बघा, सत्यता ग्राउंड लेवलवर विकास फक्त लिहायसाठी आहे, दाखवायसाठी आहे. आणि सत्यता इथे ग्राउंड लेवलवर बघितली तर पूर्ण घाणेरडी आहे. मागची जे सत्ता राहिली त्या सत्तेमधले किती घाणेरडे काम झाले त्यामधलं हे एक दाखवण्यासारखं होतं. एक होतं क्रीडा संकुलन मधले, आतमधल्या तर अजून बऱ्याचशा समस्या आहे, पण जिथं करोडो रुपये तुमच्या आमच्या जनतेच्या उद्ध्वस्त केला आणि त्याचं फलित काही नाही तर ते शून्य. आता येणाऱ्या काळात जनतेने थोडंसं आवर्जून, आपण मतदान करताना मागे कोणाची सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये किती भ्रष्टाचार झाले, त्यापैकी हा एक मोठा भ्रष्टाचार आज जनता स्वतः बोलून दाखवत आहे. म्हणून विचार करा, मतदान करताना एकदा आपण जे मतदानात चुकलो, कोणाला सत्ता दिली, खास करून भ्रष्टाचार यायला, मागच्या सत्तेच्या बद्दल आम्ही वारंवार आमच्या चॅनेल्सवर बातम्या दिल्या, त्या प्रूफ करून दिल्या की यांनी किती घाणेरड्या पद्धतीनं नगर परिषद खाऊन टाकली होती. ज्यांना जनाधार दिला होता जनमानसांनी, 19 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, पूर्ण ते चुकीचं ठरलं म्हणायला हरकत नव्हते. भ्रष्टाचाराने बुजबुज असलेली मागची नगर परिषद असा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. आता जनतेने आवर्जून यावेळेस मतदान करताना त्या सगळे चित्र डोळ्यासमोर आणूनच मतदान करा आणि एक चांगले लोक का जे खरंच प्रभागासाठी, शहरासाठी बिनभ्रष्टाचारी लोक, अशांनाच मतदान करावं तुम्ही आम्ही. धन्यवाद.